त्या संसार वृक्षाला नाहीच कसं करायचं? कुऱ्हाडीनं असंग शस्त्रेण दृढेन चित्वा, त्याला नाहीच करण्याचा एकच मार्ग आहे, आणि आसक्ती. आसक्ती असता कामा नाही, मोह नाही, लोभ नाही, आकर्षण नाही. जसं असेल तसं, असं असलं असं ठीक. आणि हेच तर मर्दाचं लक्षण आहे, असं हिंदी कवीने म्हटलं. अगर खाल बिछा दी तो उसी खाल में खुश है, रास्ते में कहा सो तो वहां जा बाट में सो गए. सुरुवात अब खाट बिछाने को तो मिली खाट में खुश है, रास्ते में कहा सो तो वहां बाट में खुश है. खाला बिछा दी तो उसी खाल में खुश है, पूरे है वही मर्द जो हर हाल में खुश. एका खोलीत किती माणसं याचा प्रश्न त्याला नसतो. यायला मिळाला याचाच आनंद असतो. पूरे है वही मर्द जो हर हाल में खुश है. ठीक आहे, मला हाही अनुभव आहे. मनुष्याचं जीवन अनुभवाने समृद्ध असावं असं वाटत असेल तर सगळे अनुभव यायला पाहिजे. एकमार्गी अनुभव चालतील कशी? ते जेवणात चालत नाही एकमार्गी. नुसतं गोड खांबलं तर खाता येत नाही. लागतं तिखट जळलेलं असतं, त्याचा अनुभव लागतोच. काय जाणार? मी सांगतो यासाठी की ही जी विविधता आहे हा या वृक्षाचा पसारा आहे. विद्या द्रुमदलन. तुम्ही कसे राहिले पाहिजे? असंग शस्त्रेण दृढेन चित्वा. हा जो असंग शस्त्र आहे, हा जो मर्दपणा आहे, इथे स्त्री पुरुष समानता आहे, तो असंग शस्त्रेण दृढेन चित्वा ही दीक्षा आहे. ही मिळते कोणामुळे? प्रवाहस्ते वाराम श्रियमयमपारान् दिशतुन. असा हा तुझा जलप्रवाह जो आहे की असंग कसा असावा, विरक्ती कशी असावी, अनाकर्षण कसं असावं, कोणत्याही परिस्थितीत समाधानी राहण्याचं सुख कसं मिळवावं, हे शिकवणारी तू गुरु आहेस. म्हणून अविद्येचा नाश करणारी तू दीक्षा गुरु आहेस. अपिद्रावा विद्या द्रुमदलन दीक्षा गुरुरिह प्रवाहस्ते वाराम श्रियमयमपारान् दिशतुन. दुष्टांची दुर्मती अनघपणवरी दैन्य दारिद्र्य भोग, जाती सारे लयाला जरी तव बघता एकदा तो जलौघ. छेदायाही अविद्या तरुतती गमते देह दीक्षा प्रवाह, देवो ऐश्वर्या तव जलहरी वारुणी दैन्यदाह. पुंडलीक वरदा हरिलितांभोज पटली स्खलत्पां सुव्रात क्षुरण विसरत कौंकुम रुचि. सुरस्त्री वक्षोजक्षरदरुजम्बाल जटिलं जलन्ते जम्बालं मम जनन जालं जलवितु. संस्कृत भाषामध्ये संपन्न भाषा आहे. महाकवी भाषेवर प्रभुत्व असलं म्हणजे सहज लिहिलेनं अनुप्रास साधू शकतो. त्याच शब्दांची पुनरावृत्ती होते आणि त्याच्यात अर्थगांभीर्यही असतं. त्याच्याबरोबर श्रवणानेही आनंद होतो. संगीतातल्या तराण्यासारखं नुसतेच शब्द नसतात, शब्दही असतात आणि अर्थही असतो. फक्त भाषेचं विलक्षण प्रभुत्व असल्यामुळं हे सगळं जमू शकतं. ज्यांना भाषाही येत नाही प्रभुत्वही नसतं त्यांना मग काहीतरी नावं ठेवावी लागतात. आणि मग मोरोपंत हा कवीच नव्हे, त्यांना कवडे म्हटलं जातं. काय टी पार्ट्याच होतात म्हणतात. काय नाना रागण. कारण ते टी पार्ट्या म्हणजे काय प्रकरण माहितीये का? वामनाची कविता आहे. वंशी नाद नटी तिला कटी तटी खोनी पोटी पटी ही टी पार्टी याची. भगवान शंकराचार्यांच्या पासून सुद्धा हे शब्दाच्या लालित्याचा वैशिष्ट्य सगळ्यांनी प्रगत केले आहे. त्यातल्या थोडा कालिदासच अपवाद आहे त्याला, पण बाकी सगळ्यांनी शब्द लालित्य आणण्याचा प्रयत्न केला आहे. शब्द लालित्य म्हणजेच सर्वस्वस्त असं नाही खरं, पण शब्द लालित्यालाही स्वतःचा काही गुण आहेच. महाकवी क्वचित त्याचाही उपयोग करतो. कालिदासांनी एका सर्गामध्ये थोडा करण्याचा उद्योग केला आहे, असं नाही. जगन्नाथ पंडित भागीरथीचे श्रवण करताना म्हणत आहेत, मरुली लालोलल हरिलुलितांभोज पटली.
वारा वाहतो आहे, मरुत म्हणजे वारा, त्याची लीला म्हणजे अर्थात वाहन. त्या वाऱ्याच्या वाहण्यामुळं जी खळबळ माजली आहे, त्यामुळे जलावर नाना प्रकारचे तरंग उमटतात भागीरथीच्या. या भागीरथीच्या जलावर तरंग उमटल्यामुळं कमळ जी आहेत, काय अनेक वस्तू नष्ट झाल्या जगाच्या पाठीवरून, तसं कमळ ही जवळ नष्ट झाल्यापैकी प्रकार आहे. फार क्वचित कुठेतरी दिसतं, आणि ते अशा ठिकाणी दिसतं की त्या सरोवर, त्या जलाशयाला सौंदर्य नसतंच. जलाशय सुंदरही आहे आणि आत कमळ विकसित झाली आहेत असं आता जवळजवळ आढळत नाही म्हटलं तरी चालेल. पण कधी काळी असं होतं की जलाशयाचं सौंदर्य होतं आणि त्यात कमळही होती. तर भागीरथीत सुद्धा कमळ होती असं जगन्नाथांचं मत आहे. आणि ते म्हणतात की भागीरथीच्या जलावर कदाचित जगन्नाथाच्या काळी असतील, कदाचित कमल हे कोमलतेचं आणि प्रेमाचं प्रतीक आहे. जगन्नाथाचे कोमल आणि प्रेमल जे सद्भाव आहेत तेच त्यांना भागीरथीच्या जलामध्ये मूर्त रूपांनी प्रवेश झालेल्या कमळासाठी दिसत असतील. कोणा तो काय, कारण महाकवींचं काही सांगता येत नाही. आपण जशा जड वस्तू आपल्या डोळ्यांनी पाहतो आणि इंद्रियांनी अनुभवतो, तसे महाकवी त्यांच्या भाववस्तू सुद्धा अनुभवतात. संतांच्या क्षेत्रात त्याला साक्षात्कार म्हणतात आणि कवींच्या क्षेत्रात त्याला प्रतिभेचं दर्शन म्हणतात. बाकी अंतर काही नाही. असं शक्य आहे. हरी लुलितांभोज पटली स्खलत पांसुरात छुरण विसरत कुंकुम रुची. ती कमळ हलत आहेत, फार जोराने हलत आहेत, आणि त्यामुळे कमळामधले जे केशर आहेत, कमळ केशर, ते सांगताय भागीरथीमध्ये. आणि त्यामुळे भागीरथीच्या जलाला एक तऱ्हेचा केशरी गढूळपणा आलेला आहे. गढूळ शब्द आता मराठी त्याच्यावर चांगला शब्द नाही, दुसरा काय करणार, त्याला गावठाळ शब्द आहे पण दुसरा काही मार्ग नाही. त्या कमलाचे पराग त्यात पडल्यामुळं, कमल केशर त्यात पडल्यामुळं भागीरथीचं जे जल आहे हे असं जरा गढूळ झालेलं आहे. खलत पांसुरात छुरण विसरत कुंकुम रुची. पण त्या गढूळपणाला जो रंग आहे तो मात्र केशरी रंग आहे. रंग आहे पण केशरी आहे. आणखीन त्यात एक गोष्ट मिसळली. सुरस्त्री वक्षोज क्षरद गरु जंबाल जटिलम चलंते जंबालम मम जनन जालंजरयतु. जंबाल शब्द ऐकायला बरा वाटतो, गढूळ शब्द ऐकायला काय बरा वाटतो. जगन्नाथ म्हणतात की देवस्थियांनी शृंगारासाठी म्हणून आपल्या शरीराला चंदन लावलं होतं. चंदनाची इच्छा आहे, काही ना काहीतरी अंगाला लावणं हा शृंगार परंपरागत चालत आलेला आणि ओठाला लावणं, तोंडाला लावणं हे काही नवीन जन्माला यायचं समजायचे कारण नाही. अगदी रघुवंशामध्ये कालिदासाने सुद्धा या गोष्टीचं वर्णन केलंय. मेघदूतात सुद्धा तो वर्णन करतो. नीता लोध्र प्रसव रसजा पांडुता मानने श्री. त्या कुबेराच्या नगरीतल्या ज्या स्त्रिया आहेत त्यांनी आपल्या चेहऱ्याला पावडर लावली होती. पण कुठली पावडर लावली होती? इम्पोर्टेड. तर लोध्राचा जो प्रसव म्हणजे फुलं आहेत त्यातले जे पराग आहेत त्याचं चूर्ण करून त्यांनी आपल्या मुखाला लावलं होतं. असं आहे. त्या ओठ रंगवणे, तोंडाला लावणे हे सगळं होतं. अर्थात वयाची मर्यादा होती ना. तर या देवस्थियांनी शृंगारासाठी म्हणून आपल्या अंगाला चंदन लावलेलं आहे. आणि स्नानाच्या वेळी ते चंदनही त्या आता अंगाला लावलेलं चंदन जाई कुठे, ते त्या जलामध्ये मिसळलं आहे. तेव्हा एका बाजूनी परागकण मिसळले आहेत कमलाचे, वाऱ्यांनी खूप कमळ हल्ल्यामुळं, तर दुसऱ्या बाजूनी देवस्थियांनी स्नान केल्यामुळं अंगावरचं चंदनही त्यात मिसळलं आहे. तेव्हा चंदनाची शुभ्रता, परागकणाची लाली, केशरीपणा, हे दोन्ही मिळून तुझ्या जलाला काही विलक्षण रंग आलाय म्हणाले. असा हा जो जलाला आलेला रंग आहे ना तो मम जनन जालंजरयतु. आम्हाला आमच्या जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुरू वायूच्या लहरी सवे उसळती लाटा जली त्यामुळे त्वत्पात्री नलिनी पराग कणते कोशातून यागळे. त्या योगे गमते जणू विविध रंगा तरंगे जल
नाना रंग तरंगती असून यात ते मूळचे निर्मळ शोभा दे अतिरम्यशी वसत जी देवस्थियांच्या स्तनी होता स्नात जली तुझ्या विरगळे त्याची उठी चंदनी ऐसे हे तव नीरजे गढुळले आम्हा करो पावन टाको संभव मृत्युजाल अमुचे ते जीर्ण त्या सोडून अलभ्यम सौरभ्यम हरति सततम यस्सु मनसाम क्षणादेव प्राणानपि विरह शस्त्र क्षत हृदाम त्वरीयानां लीला चलित लहरीणां व्यतिकरात् पुनीते सोऽपिद्रागः पवमानस्त्रिभुवनम् अलभ्यम सौरभ्यम हरति नियतम यस्सु मनसाम. हा वारा जो आहे वारा तो मोठा पापी आहे. जोराने वाहणारा वारा हा पापी आहे. फार पाप करतो. किती पाप करतो. चोऱ्याही करतो आणि खूनही करतो. चोरी कोणती करतो. नाना तऱ्हेची फुलं विकसित झालेली असतात ज्यांचे सुगंध मोठे दुर्मिळ आहे. अलभ्यम सौरभ्यम सहजासहजी मिळणारे नाही असे अनेक प्रकारचे सुगंध त्या फुलातून साठलेले आहेत. हा वारा त्या सगळ्यांची चोरी करतो. हरति सततम यस्सु मनसाम. आणि काय करतो पुन्हा ते सुगंध बरं ठीक आहे आपल्यापुरती द्यावे ठेवावे की नाही. ज्यांची अंतःकरणं विरहानं व्याकुळ झालेली आहे आपल्या प्रेयसीपासून आपल्या आप्तजनापासून आपल्या परिवारापासून जे दुरावले आहेत लांब उत्तर काशीला पुढे देऊन राहिले. आता ते काय आहे या विरही लोकांचं प्रकरण सगळं शास्त्राच्या बाहेरच आहे. त्या विरहाच्या शस्त्रांनी ज्यांच्या हृदयाला जखमा झाल्या आहेत म्हणजे विलक्षण बरं त्या जखमा अशा त्यातून रक्त वाहत नाही दिसत नाही आणि जीव गेल्याशिवाय राहत नाही असं काही जखम आहे. आणि हा जीव गेला तरी बाहेर पडत नाही तो अत्यात मोठा जातो हे पुन्हा आणखीन हा वारा काय करतो हा फुलांचे सुगंध वाहून नेतो चोरी करतो. बरं चोरी करतो ती करतो आणि फुलांचे सुगंध वाहून हे विरहाने व्याकुळ झालेले जे लोक आहेत त्यांच्या होती पिंगा घालतो. त्यांना त्या सुगंधामुळे नाही त्या गोष्टी आठवतात. विरहात तर झोपत असतात आणि त्यामुळे त्यांचे प्राणही तो वायू हरण करतो. क्षणादेव प्राणानपि विरह शस्त्र क्षण विरहाच्या शस्त्राने ज्यांची हृदय विदीर्ण झालेली आहेत त्यांचे प्राणही तो हरण करतो. पण असा पातकी वायू सुद्धा हे भागीरथी त्वदीयानां लीला चलित लहरीणां व्यतिकरात् पुनीते सोऽपिद्रागः पवमानस्त्रिभुवनम्. तोही तुझ्या जलावरून उसळणाऱ्या लहरीच्या कणांनी युक्त होतो. ते तुषार त्याच्यामध्ये मिसळतात. त्याची इच्छा नसते ते घ्यावे म्हणून पण तुझ्यावरून वाहताना ते तुषार कण त्याला मिसळतात त्याच्याशी एकरूप होतात आणि तो वायू ही पवमान होतो म्हणजे स्वतः तर पवित्र होतोच पण दुसऱ्यालाही पवित्र करण्याचं सामर्थ्य त्याच्या नाही. असा पातकी सुद्धा उद्धरतो. त्याच्यापेक्षा कमी पात्र केलेली उद्धरती काय नाही. आपल्याला पुष्कळ विश्वास बाळगायला काय हरकत नाही. दुराचारी वायू सुम परिमला चूर्ण करी विनाशस्त्राघाते विरही जनहत्या नितकरी तुझ्या तीर इवाहे परितव जलस्पर्श घडता करी विश्वालागी पुनित बघही ते विमहता. केवढं तुझं महात्म्य आहे की असा पातकीही पवित्र होतो. अपिचेत सुदुराचारा भजते मामनन्यभाग साधुरेव समंत. ही जी कल्पना आहे ती कल्पना ही सगळीकडे निरनिराळ्या प्रकाराने व्यक्त होती. इतकंच त्यात थोडं काव्य मिसळलं म्हणजे ऐकायला बरं वाटतं म्हणून जगन्नाथांनी जरा काव्याच्या माध्यमात तीच कल्पना निराळ्या स्वरूपात व्यक्त केली. आणि सुदुराचार कसा असतो ते स्पष्ट केले दोन पातकांच्या रूपात. ते असा सुदुराचारी सुद्धा त्वदीयानां लीला चलित लहरीणां व्यतिकरात् पुनीते सोऽपिद्रागः पवमानस्त्रिभुवनम् ललाटे आलोकैर्ह्य खलु सलीलं तिलकिता तमोहन्तुं धत्ते तरुणतरमार्तण्ड तुलनां विलुम्पन्ति सद्यो विधिलिखित दुर्वर्ण सरणीं त्वदीया सामृत्स्ना मम हरुतु कृत्स्नामपि शुचम्. भागीरथी
मनुष्याच्या कपाळावर लिहिलेले जे असते ना, ललाट लिखिता लेखा म्हणतात ज्यांना, ती नाहीशी कधी होत नाही. तिचा लेख अटळ असतो. जे ज्याच्या कपाळी आहे ते त्याला भोगावंच लागतं. पण आश्चर्य म्हणाले, तुझ्या तीरावर साचलेला जो गाळ आहे, ही माती आहे तीरावरची, त्याचा जर कोणी तिलक केला, ती जर कोणी कपाळाला लावली, तर त्याची ललाट रेखाही बदलते. ललाटे आलो कैरी पिखलु सलीलन तिलकिता तमोहंतुन धत्ते तरुण तरमार्तंड तुलनाम विलुंपंती सद्यो विधी लिखित दुर्वर्ण सरणी. अंधाराचा नाश जसा सूर्यप्रकाशाने व्हावा, तेव्हा ब्रह्मदेवाने लिहिलेलं विधी लिखित, ब्रह्मदेवाने लिहिलेलं जे दुर्वर्ण आहे त्याची सरणी, म्हणजे ओघच्या ओघ, प्रवाहाच्या प्रवाह, त्याच्या मालिकाच्या मालिका, त्या सगळ्या नष्ट होतात. एकच ओळ नाही, सगळ्या जेवढ्या ओळी असतील तेवढ्या, पण दुर्वर्ण असतील तर चांगलं असतं तर. तर काही पुसणारे लोक असतात, पुसलं म्हणजे सगळेच पुसतात. हे तसं होत नाही. दुर्वर्ण सरणी जेवढी आहे तेवढीच पुसली जाते. मी गंमत म्हणून सांगतो, एका लग्न समारंभामध्ये एक गृहस्थ होते, असे हरकानं, ते म्हणजे रांगोळी घालायचं काम माझं झालं. रांगोळी तुम्ही घालाल, प्रत्येक पंक्तीवर रांगोळी तुम्ही बघाल तर म्हणले माझ्याकडे रांगोळी घालायचं काम सोपा, बाकीचं पुढचं सगळं मी पाहतो. त्याने रांगोळी घालायचं काम स्वीकारलं, अतिशय सुरेख रांगोळी घातली. पानं उचलताना उष्ट काढलं, पण रांगोळीला धक्का न लावता काय, सगळंच पुसलं जात नाही तेवढ्या करता की भोवतीची रांगोळी कायम, मधली जागा स्वच्छ आहे, मधली जागा स्वच्छ, पूर्ण स्वच्छ, पण रांगोळीला धक्का नाही. कौशल्य, अशी कौशल्य नाना तऱ्हेची प्रगत होतात. पण त्यात ते टेबल डेकोरेशन मध्ये ते काही असंच पाहिजे, त्यात असंच असलं, त्याच्यावर ते पक्वान चांगलं करण्यापेक्षा सुद्धा टेबल सजवणं ही निराळी विद्या आहे असं म्हणतात. लोकांनी त्याच्यातच संतोष मानावाची इच्छा असते, माहिती मला काय पण असतं असं काय. तर हे जे मी एवढ्या करता आपल्याला सांगतो की भागीरथीचा हा जो पंख आहे, हा जो चिखल आहे, ती माती आहे, तिथे साधली गाळाची माती, ती जर कपाळाला लावली, अर्थात याच्या पाठीमध्ये भावानं लावली हे गृहीत आहे, ही नुसती मेकॅनिकल प्रोसेस नाही. तर फार सोपं आहे, गंगा जवळच आहे. ललाटे आलो कैर्यखलु सलीलं तिलकिता तमोहंतुन धत्ते तरुण तरमार्तंड तुलनां विलुंपन्ति सद्यो विधि लिखित दुर्वर्ण सरणी त्वदीया सामृत्स्नाम महरतु कृत्स्नामपि शुचम्. आमचा सगळा शोक हे भागीरथी, तुझा हा जो पंख आहे, तुझी जी माती आहे, ती नाही सगळं मम हरतु कृत्स्नामपि शुचम्. एक आणखीन बारीक गोष्ट लक्षात घेतली, अगदी तत्वज्ञानाच्या वरच्या पातळीवर दुःख आणि शोक ह्या दोन वेगवेगळ्या वस्तू. आणि खरं बोलायचं तर दुःखाचा परिहार होत नाही, शोकाचा परिहार होऊ शकतो, आणि तत्वज्ञानाचं तेच खरं कार्यक्षेत्र. दुःख माणसाच्या वाट्याला येतं आणि ते त्याला भोगावंच लागतं. पण दुःखाचा जो भोग आहे त्यातून जेव्हा शोक निर्माण होतो तेव्हा अस्वस्थता येते आणि मनुष्याचं मनुष्य पण जवळ गेल्यासारखं होतं, तो वेडापिसा झाल्यासारखं होतो, त्याची सगळी कार्यक्षमता नष्ट होते, शोकाकुल झाला. तेव्हा शुच म्हणजे दुःख नाही, शुच म्हणजे शोक, आणि हा शोक नाहीसा होतो आणि माणसं सोयीसाठी दुःखही नाहीसं होईल या कल्पनेत वावरत असतात. म्हणून भांडण कोणत्याही चांगल्या ग्रंथामध्ये आते सहज बोलताना आपण काय बोलतो ती गोष्ट नाही, पण जेव्हा मर्माचं बोलायचं असतं तेव्हा मार्मिक लोक ती काळजी व्यवस्थित घेत. योगाला अलौकिक सामर्थ्य प्राप्त होत असं सगळ्यांनी सांगितलं, ज्ञानेश्वर महाराजांनी तर खूपच वर्णन केलं. पण या अलौकिक सामर्थ्य प्राप्त झालेल्या योग्याला सुद्धा काय मिळतं? यस्मिन स्थितो न दुःखेन गुरुणापि विचारले, हे मिळतं.
म्हणजे या स्थितीमध्ये तो आल्यानंतर पूर्ण तऱ्हेनं योगाला प्राप्त झाल्यानंतर त्याला लाभ काय होतो? यस्मिन स्थित हा ज्या ठिकाणी राहिला असताना गुरुणापि दुःखेनं न विचार येते, म्हणजे त्याच्यावर जरी मोठ्यातलं मोठं संकट कोसळलं, दुःख कोसळलं, गुरुणापि, आपली कल्पना काय, हे एवढे मोठे मला दुःख झालेच कसं, त्यांच्यावर असा प्रसंग आलाच कसा, अरे त्यांच्यावर कदाचित जास्त येतो, कदाचित सोसण्याची ताकद असेल म्हणून जात असेल, माहित नाही आपल्याला, तेव्हा असं होतच कसं अशी शंका येते आणि सर्वत्र येते. त्याला हे काही जुनी वचनच कारणीभूत आहे की असं केलंच म्हणजे तुम्हाला सुख मिळेल, असं म्हणजे असं होईल, तसं होईल. अनेक फलश्रुती त्याच्याकरता आहेत, पण त्या फलश्रुती रोचनार्थ असतात हे आपण सामान्यतः काही लक्षात घेत नाही. लहान मुलाची समजूत घालण्याकरता आई त्याच्याशी ज्या पद्धतीने बोलते त्याचं नाव फलश्रुती, आणखीन काही. आई मुलाची शत्रू असते का? नसते. त्याची समजूत घालताना नाना प्रकाराने बोलते की नाही, बोल. त्याच्यातून एखादी गोष्ट घडवून घ्यायची असली म्हणजे मूर्खातल्या मूर्ख मुलाला सुद्धा शहाणा बाळ म्हणते की नाही. ती बाण शहाणा म्हणलं म्हणजे ते त्याला थोडं तरी काम करतो, ते करीतच नाही. त्याला शहाणा म्हणलं की त्याने शिफारावं आणि मला आता पीएचडी द्या म्हणावं, आपला याला काय होते, हे शहाणाच आहे म्हणजे द्या पीएचडी. अशी लोक मिळवण्याचा प्रयत्न करतात काही फार त्याचं शहाणपण हे तसं पीएचडीचं कारण नसतं. जरी पीएचडीचा मनुष्य शहाणा असला पाहिजे, असतो, असावा. म्हणून जगन्नाथ म्हणतात की भागीरथी त्वदीया सामृत्सना, तुझी जी माती आहे मम हरतु कृत्स्नामपि शुचम, माझा सगळा शोक नाहीसा करो. दुःख प्रारब्ध कोणाला कळत नाही, ते त्याच्यावर येतच भोगावंच लागतं. कोणाला केव्हा कुठे कोणत्या प्रकारात भोगावं वगैरे सांगता येत नाही. त्यामध्ये न डळमळण्याचं जे सामर्थ्य आहे ते सामर्थ्य परमार्थातून मिळतं. मग त्याची साधनं अनेक प्रकारची आहेत, ती कधी बाह्य असतात, कधी अंतरंगातली असतात, कधी तांत्रिक स्वरूपाची असतात, कधी मनानं ती स्वीकारावी लागतात. हे सामर्थ्य असतं. साधनांचे मार्ग बदलतात, त्यामुळे कमी अधिक परिणाम होतो, पण होतो तो सगळा या स्वरूपाचा होतो. एरवी जे काही घडतं ते फार थोडं खरं असतं, अजिबात नसतं असं मला म्हणायचं नाही. औषधाला गुण नसतो तसं मला म्हणायचं नाही. औषधाला गुण नक्की असतो, पण औषधाला गुण आहे म्हटल्यानंतर सगळे अजरामर व्हायला पाहिजेत की नाही. पण नाही, आमच्या इकडचे लोक अमेरिकेत जातात उपचार करायला, परदेशात जातात, जणू परदेशात कुणी मरतच नाही. काय प्रकार नाही. आणि ज्यांचे पैसे ते किरकोळ किरकोळ कामाकरताही जातात. खर्चाचा आनंद असतो, तूही पुन्हा मोठेपण आहेस त्या. असं प्रयत्नालाही काही महत्व आहे, ते सगळ्या क्षेत्रात असतं. ते प्रयत्न याही मार्गात काही असत नाही तसं मला म्हणायचं नाही. काही मार्ग थोडेसे असतात, पण तरी सुद्धा त्याला फार मोठी मर्यादा राहते. ब्रह्मसूत्रांनी त्याच्याकरता एक स्वतंत्र सूत्र दिलेले, जगत व्यापार अर्जन. म्हणून नाहीसं काय होतं, दुःख नाहीसं होत नाही, शोक नाहीसा होऊ शकतो. दुःख ही निराळी वस्तू आहे, शोक ही निराळी वस्तू आहे. दुःखामध्ये फक्त त्या वेळेला जो स्पर्श असेल त्याचे परिणाम असतात, त्याच्यानंतर जी त्याची हाय हाय ती राहते. त्याच्याकडे साधं उदाहरणाची कल्पना करा. कुठे वाटेमध्ये एखादा माणसं सगळी वेंधळी असतात, नाना प्रकारची कुठेतरी खेळा पडतो, कोणातरी पायाला. आता पायाला लागल्यावर खेळा पडल्यानंतर गुलाबाचं फुल पायाला लागल्यानंतर कसं वाटायचं, खेळा खेळायचंय तो तसंच टोचायचा, तो तसाच टोचायचा. हा टोचलेला खेळा दुःख देणारच. सामान्य माणसं अरे इथे पडला उचलून ठेवा, उचलून ठेवा. बाकी म्हणतात काय मूर्ख लोक आहेत, कुठं खेळा टाकावा काही कळत नाही, हाय हाय हाय, आणि सगळ्या गाव डोक्यावर घेतात. पण यांच्या पायाला खेळा म्हणतात. म्हणजे डॉक्टरना बोलावा, ते इंजेक्शन एटीसी घ्या, मग ड्रेसिंग करा, ते अमुक करा तमुक करा, हे करायला हरकत नाही, आवश्यक असते. पण त्याकरता सगळा गाव डोक्यावर घेत काय नाही, गाव डोक्यावर घेतला जातो. दुःख एकाला होतं आणि त्याचा उच्चार त्याच्या सकट बाकी सगळ्यांना होतो, त्याचं नाव शोक. तर माणसं आजारी पडतात, आजार होतो. पण एखादा मनुष्य आजारी पडला की तो त्याचा असं मंगळ जातो, भेटीला घेणाऱ्याच्या गळ्यात पडून त्याचं जे सुरू होतं त्याला आपण आजारी पडलो सुद्धा बरोबर असं इतकं वाटायला लागतं.
प्रत्येक बेटा माझ्या बुद्धी पहिल्यापासून सोड गाणं घालतो. आपणही दुःखी होणार, त्यालाही दुःखी निष्कारण करणार. मी दुःख आणि शोकातलं अंतर समजावं म्हणजे दुःख दुःख आहे आणि सुख आहे सुख आहे हे न कळणं हा भावनातपण आहे. जिभेला कडू आणि गोड कळलंच पाहिजे, पण कडू आहे म्हटल्याबरोबर घ्यायचंच नाही. ते काही लोकांना औषध घ्या म्हणलं की नाही, त्यांना ते स्वादिष्ट लागतात. औषध आणि स्वादिष्ट कसं जायचं, सामान्यतः औषध कडू लागायचं, मग ते औषध पुढे ठेवायचे आणि अर्धा तास ते चेहरे करतात. अगदी मला असं वाटतं मूवी कॅमेऱ्याने फोटो घ्यायचे काय नाना प्रकारचे चेहरे. आता ते औषध घ्यावं पटकन म्हणून टाकावं, मोकळं वगैरे चेहऱ्यात बदल व्हायचं काय कारण आहे. जिभेला कडू लागलं हे कळतं, चेहरा वेळा वाकडा काय म्हणून. जिभेला कडू लागणं हे दुःख आहे, चेहरा वेळा वाकडा होणं हे शोक आहे. जिभेला कडू लागलेच पाहिजे. जिभेला कडू लागलं नसेल तर काहीतरी जिभेत दोष आहे असं समजलं पाहिजे, पण कडू लागतं म्हणून एखादं आवश्यक आहे ते घेतलंच पाहिजे. हे जर खरं तर मंगळ का गायचं त्याचं. मम हर तू कृष्ण पिशुचन, या मार्गाने नाहीसं होतं तुट्टी म्हणून जगन्नाथ म्हणतात. कधी असा मृत्स्नाम महर तू कृष्णाम पिशुचन नाशीतमासर वित्या परितत्कटीची अज्ञान रूप तिमिरा हरि मृत्तिकाती जी रेखिता विधी लिखित पुसोनी जाय ही मृत्तिका सकल शोक हरो मदीय नरान्मूढांस्तत्तज्जनपद समासक्त मनसो हसन्तस्सोल्लासं विकच कुसुमं रातमिषतः पुनाना सौरभ्यैः सतत मलिनो नित्यमलिनान् सखायो न सन्तु त्रिदश तटी तीरतरवः. जगन्नाथ म्हणतात की तुझ्या तीरावर जे वृक्ष आहे भागीरथी, तुझ्या तीरावर जे वृक्ष आहेत ते फार शहाणे आहेत, फार बुद्धिमान आहेत. त्यांना जी फुलं येतात थोडी सुगंधित असतात, ती थोडी सुंदर असतात. ही फुलं म्हणजे मला असं वाटतं की त्यांचं हास्य आहे, त्यांना हसायला येतं, स्मित आहे. आणि सामान्यतः हास्य जे आहे ना ते कोणाच्या तरी उपहासातून जन्माला येतं असं आहे. मग तो आपल्यावर कोसळलेला असो नाही दुसऱ्यावर कोसळलेला असो. अगदी काही लेकरं जर सोडली तर बाकी सगळ्यांचं जे हास्य आहे त्याच्या मागे कुठेतरी उपहास असतो. आणि हे नक्की लक्षात घेऊन समर्थ म्हणतात टवाळा आवडे विनोद. म्हणजे आजचे सगळे साहित्य समर्थावर सांगतात तुम्ही मला माहिती. आणि त्यांनी आता नवीन शब्द काढला, आमचा विनोद निर्विष असतो. अरे विनोद कधी निर्विष असूच शकत नाही. हा एवढंच आहे, तो खेळकरपणे घेण्याची प्रवृत्ती असू शकते, ठीक आहे, पण कोणाला तरी बोचावं, कोणाला तरी टोचावं, कोणाला तरी हास्यास्पद बनवावं, हास्य विनोदाच्या पाठीमागे हेतू असतो. कोणाकडे जरा तुच्छतेने जरा खालच्या भावनेने पाहावं, हा तो विनोदाचा मूळ गाभा, तो नाकारणार कसं तुम्ही. आणि त्याचंही काही असं आहे, एक गोष्ट होती त्याच्यामुळे थोडं मानसशास्त्र आहे. मनुष्याच्या अंतःकरणामध्ये अनेक प्रकारचे विकार असतात, त्यामुळे द्वेष मत्सर हेही विकार असतात. द्वेष मत्सर कृतीमध्ये जर परिणत झाले तर ते समाजाला घातक होत. अंतःकरणात तर आहेत, कृतीत तर परिणत होता कामा नये, त्यांचा निचरा तर झाला पाहिजे. हा निचरा कसा होतो, घातक न होता द्वेषमत्सराचा निचरा करण्याचं विनोद हे चांगले साधन आहे. त्याला आजचा शब्द वापरायचा ना तर कॅथॅक्सिस म्हणा, तो निचरा होऊन जातो. की तुमच्याविषयी मला राग आहे ना, मग उठून थोबाडीत मारण्याची जबाबदारी काय. त्याला थोडा टोचून बोललं की तुम्ही मोकळे मी मोकळा असं. बरं बाकीचं राहता येतं त्यामध्ये. बरं तेव्हा ही जे वृक्ष आहेत जगन्नाथ त्यांच्यावर रूप करतात की त्या वृक्षांना फुलं आली, फुलांचं आणि नेहमी हास्याचं नातं जोडलेलं आहे. फुलं ही हास्यासारखी आहे. होय, कारण हास्य ही अशी वस्तू आहे की कोणत्याही चेहऱ्यावरती चांगली दिसते. शोक ही अशी वस्तू आहे कोणत्याही चेहऱ्यावर चांगली दिसते. दोन्ही पण अंतर आहे. किंवा हास्य ही चांगली वस्तू आहे म्हणून अशी चांगली असल्यामुळे तिला फुलाची उमा आहे. जगन्नाथ म्हणतात की नरान्मूढांस्तत्तज्जनपद समासक्त मनसो हसन्तस्सोल्लासं विकच कुसुमं व्रातमिषतः. ही विकसित झालेली जी फुलं आहेत त्यांचा जो समुदाय आहे
त्यांच्या रूपाने हे वृक्ष हसतायत. कोणाला? मूर्ख लोकांना हसतायत. जनपद समासक्त मनसः. कुठे कुठे तुझं तीर सोडून कुठेतरी जे रमतात आणि तिथेच त्यांना बरं वाटतं असं ते समजतात, त्यांना हे हसतात. वृक्ष सुद्धा असतात. ज्यांना मी जड समजतो ते सुद्धा त्यांना हसतात की जे तुझ्या तीरावर येण्यात आनंद मानित नाहीत आणि कुठेतरी रममान होतो. इथे येईपर्यंत जीव कसा झाला असेल ते झालं, पण आल्यानंतर आलो ते बरं वाटलं की नाही? पुष्कळ येईपर्यंत जीवाचं जे झालं असेल ते गोष्ट गेला. अरे अरे होतच ती मोठा त्या एकदा जरीच्या काठावरून जायला लागली. आणि मग काही प्रतिज्ञा करतात. मला माहितीये, मी अमरनाथला गेलो होतो. आमच्यावर एक माझी मौली प्रौढ व्हायची 52-50 वर्षाची होती. तिथे अमरनाथचे पुष्कळ बरे असे रस्ते होते. आता आता थोडे ते बरे झाले, पण आम्ही पहिल्या पुष्कळ त्याच्यासारखी गोष्ट आहे. त्या बाईने अमरनाथाचं दर्शन घेतल्यापासून एक मंत्र सुरू केला होता, मी पुन्हा यायची नाही, कोणाला जा म्हणायची. मी एकदा 2दा 4दा 10 वेळा ऐकलं, मला हसायला. कारण हसायला म्हणलं मी पुन्हा येईन आणि सगळ्यांना या म्हणते. आपण आपल्या आहे या परिसरात अल्पसंतुष्ट होऊन नाना तऱ्हेच्या भयानं यातलं आपण काहीतरी गमू, आपलं काहीतरी नुकसान होईल अशा भयानं संकुचित वृत्तीने राहतो आणि खऱ्या आनंदाला मुक्तो पुष्कळ. प्रवासाचे जे महात्म्य ते त्याकरता आहे की त्याच्या संकुचित पातळीतून त्याला बाहेर काढला पाहिजे. त्याच्या अनेक प्रकारच्या सवयी त्याला लागलेल्या असतात. याच्यावरून माझं कसं होईल असं वाटत असतं. त्यातनं बाहेर काढला म्हणजे लक्षात येतं, अरे आपण उच्च वय लावून घेतलं होतं, याच्यावरून काही हलत नाही माणसाचं, याच्यावरून चालतं आपलं असं लक्षात येतं. हा सगळ्यात मोठा प्रवासाचा फायदा आहे. पंडित मैत्रीण वय काय असेल ते आणखी निराळ, पण हा सगळ्यात मोठा फायदा असतो. आणि हा फायदा जे लक्षात घेत नाही त्याला ही झाडं सुद्धा असतात. कुसुम झाडे हसतात माहिती ना. पुन्हा सौरभ्य सतत मलिनो नित्य मलिनान. नित्य मलिन असे जे अली म्हणजे भुंगी, त्या भुंग्या नाही आपल्या सुगंधानं जे पवित्र करतात. सखायो नसंतु त्रिदशत्यती नित्य मलिन. ते त्या रजकणाने सगळे मलिन असतात ना, नाना प्रकारचे रजकण त्यांना अंगाला लागले असतात ना निरायकांचे, म्हणून त्यांना नित्य मलिन होते. नित्यमलिन आलेला हा नित्यमलिन आलेला नित्य मलिन. सतत मलिनो नित्य मलिना नाही मागे. सौरभ्य सतत मलिनो नित्य मलिनान. तरी कुठेतरी एक मलिन तुम्हाला घेतला पाहिजे. एकदा आली घ्या एकदा मलिन घ्या, कुठेतरी मलिन एकदा घ्यायलाच पाहिजे. इकडे घ्या नाही तर तिकडे घ्या. पुन्हा सौरभ्य सतत मलिनो नित्य मलिनान. सखायो नसंतु त्रिदश तटिनी तीर तरवा. असे तुझ्या या तीरावरचे जे वृक्ष आहेत ते आमचे नेहमी मित्र असोत म्हणाले. सखा, आणि तो नुसता मित्र शब्द नाही, सखा शब्द आहे. मैत्रीवाचक जे अनेक शब्द आहेत त्यात सगळ्यात चांगला शब्द जो कोणता असेल मैत्रीचा आणि स्नेहाचा वाचक तर तो सखा आहे. त्यात ख शब्दाचा अर्थ हृदय. ज्यांची हृदय समान झाली, एका पातळीवर आली, एका योग्यतेची झाली, ते सखा आहे. आणि म्हणून लग्नाच्या सप्तपदीतल्या सप्तपदीतली जी शेवटची पदी आहे त्यात जे पत्नीला म्हटलं जातं तो सखा सप्तपदी भवा असं म्हटलं जातं. की आता हे 7 पावलं चाललो, 7वं पाऊल टाकून तू माझी सखा झालीस. होते की नाही हा प्रश्न सोडून. पण शास्त्रीय धारणा अशी आहे की तू आता माझी सखा झालीस. आता याच्यापेक्षा निकट येणं शक्य नाही. ही निकटतेची परिसीमा झाली, ही जवळीकीची परिसीमा झाली. अशी ही जवळीकीची परिसीमा व्यक्त करणारा जो शब्द आहे सखा, म्हणजे त्या वृक्षांच्या बाबतीत तो आम्हाला मिळावा. सखायो नसंतु त्रिदश तटिनी तीर तरवा. या भागीरथीच्या तीरावरचे जे वृक्ष आहेत ते आमचे असे सखे होत. त्याचा अर्थ असा की त्यांच्या सहवासामध्ये आम्ही रममाण होऊन जावं. आणखीन कोणाच्या संगतीच्या सोबतीची काही गरज लागता का म्हणून. नुसतं त्या झाडाखाली जरी बसलं तरी बरं वाटलं पाहिजे समाधानाने.
असं होतं की नाही मला माहित नाही. येते तिसच नेमक्या नको त्या गोष्टी आठवत. सखायो न संतु दशत तुम्ही तीर तरवाह. आणि असं आहे, हे असे लोक जेव्हा सखे होतात ना तेव्हा कोणताही उपद्रव न देता सखे होतात. नाहीतर काही सखे उपद्रवच देतात. म्हणजे दुसरं काय नेमकं सखे असतात पण उपद्रवातून दुसरं काय करणार. म्हणून आपल्या मनात हिंदी मधनं एक चमत्कारिक म्हणाली की सब कोई मिळणार लेकिन लंगोटियार नाही. कुणी भेटलं तरी काय पण लंगोटियार नको. त्याचं कारण आहे, ज्याच्या भानगडी त्याला माहित होतं त्याच्या भानगडी याला माहित होतं. बरं बोलताना त्या दोघांनाही संकोच नसतो आणि त्यांच्या समोर आता पंचायत झाली की नाही मोठी एवढी भानगड. वृक्ष सखा असला म्हणजे ती भानगड नाही. सखायो न संतु दशतनी तीर करवा सुरम्य तव त्या तटी तरुतती आम्हा पाहुनी हसून पुनीत करीती सदा मलिन भृंग जे सौरभे सदैव सहवास त्या मज घडो तरुंचा शुभे यदंत खेलंतो बहुलतर संतोष भरिता नका का नाकारीश्वर नगर साकांक्ष मनसा निवासा लोकानांजनी मरण शोकापहरणम यदे तत्ते तीरम श्रम शमन धीरम भवतु नः. आणखीन एक अशीच सुरेख कल्पना जगन्नाथ करतात. कावळा ही काय चीज आहे म्हणजे ते म्हणा चांगला असा पक्षी नाही, गलिच्छ आहे, घाणेरडे खातो. सडक्याचा त्याला सगळ्यात जास्त मोह असतो. जो जो सडलेला तो त्याला अधिक आकर्षक असा कावळा प्राणी. तर तो सुद्धा भागीरथी जेव्हा तुझ्या तीरावर येतो यदंत खेलंतो बहुलतर संतोष भरिता नका का नाकारीश्वर नगर साकांक्ष मनसा. तुझ्या तीरावर आला आणि तिथे खेळू लागला, तिथे तो रमला तर त्याला स्वर्गाचं सुद्धा आकर्षण उरत नाही. त्याला सुद्धा स्वर्गाचं आकर्षण उरत नाही. थोडा फरक आहे. त्यालाच स्वर्गाचं आकर्षण उरत नाही म्हणणं निराळं आणि त्याला सुद्धा उरत नाही म्हणणं निराळं. त्या कावळ्यानं सुद्धा तुझ्या तीरावर ते रमल्यानंतर बहुलतर संतोष भरिता त्यांच्या अंतःकरणामध्ये असा संतोष भरून राहतो की स्वर्गाचं सुखही त्यांना स्वर्ग सुख राहत नाही. या परंपरेमध्ये कथा आहे, जरा थोड्या वरच्या पातळीवरची कदाचित आजच येईल, त्या संध्याकाळी सांगणार, दुपारी सांगणार. सगळं गोकुळाचे लोक स्वर्गाला जाऊन येते. यदंत खेलंतो बहुलतर संतोष भरिता नका का नाकारीश्वर नगर साकांक्ष मनसा कास निवासा लोकानांजनी मरण शोकापहरणम. तुझ्या तीरावरचा वास ज्यांना घडला त्यांचं जन्ममरणाचं जे भय आहे, जन्ममरणाच्या चक्रात सापडण्याची जी आपत्ती आहे ती त्याच्यावर त्यांची मुक्ती. जनी मरण शोकापहरणम यदे तत्ते तीरम श्रम शमन धीरम भवतु नः. असं हे तुझं तीर आमच्या सगळ्या श्रमाचा परिहार करण्यासाठी हे भागीरथी समर्थ हो. प्रार्थना प्रार्थना किती निळ्या प्रकारे केली जाते त्याचाही नमुना आहे. विमल तव जलौही क्रीडतो काकवृंद तव तटीचा लागला त्यास छंद चुकून न कधी इच्छा जावया होई कोठे अमरपुरी त्यांना त्यामुळे तुच्छ वाटे तटनितांत तुझे रमणीयते सकल पाप निताप विमोचिते जनन मृत्यू भयाची नुरे तमा तव निवास घडो तव निवास सदैव घडो. विशालाभ्यामाभ्याम किमिह नयनाभ्यां खलु फलम नयाभ्यामालीढा परम रमणीया तव तनु अयं हि न्यक्कारो जननी मनुजस्य श्रवणयो योर्नान्तर्यातस्तव लहरी लीला कलकलः. मनुष्यांच्या इंद्रियांचा उपयोग काय? जगन्नाथ म्हणतात की त्या इंद्रियांचा एखाद्या उत्तम गोष्टी स्वीकारासाठी जर उपयोग झाला तर इंद्रिय सत्कारणी लागली. दादांची कविता आहे
तनुचे अमूल्य भूषण ते, एक नम्रता शृंगाराने त्यापरीनच खुलते, तांबूल भुक्षविन वदना ते, विठ्ठल विठ्ठल सदैव म्हणता सततची मंगल, दाने शोभा असतात, असं जुन्या काळची परंपरा आहे. की चांगुल पण कशात, करणौ श्रुतेन एव न कुंडलेन, दानेन पाणौ न तु कंकणेन, दानेन पाणी दानेन पाणी न तु कंकणेन, विभाति काय खलु सज्जनानां, परोपकारेण न चंदनेन. आणि सज्जन शब्द मध्ये घातलं ते बघा की कानाला शोभा कशामुळे, ज्ञान ग्रहण करणाऱ्या वस्तू ज्या आहेत, ज्ञान वाढवणाऱ्या ज्या वस्तू आहेत, त्या जर कानाने स्वीकारल्या आनंदाने तर कानाला शोभा आहे. आता कानात तुम्ही काय घालता आणि कसं घालता त्याला काय कौतुक आहे. नवीन फॅशन रोज नवीन बदला, बरं ते खरंच नोंद नवीन असतं तरी कौतुकाची दिशा होता. तुम्ही जर आजनठाण वेरूळला गेलात तर आज घातलेले सगळे केसांचे कानाचे प्रकार तिथे आढळतील, जे 1100 वर्षापूर्वीची गोष्ट. आता नवीन फॅशन करणारे 1100 वर्षा इतके जुने काय म्हणायचं काय, ते काय नाही, मागची पिढी करत होती त्यापेक्षा वेगळं म्हणजे फॅशन, दुसरं त्या फॅशनला काही नाव नाही. मी जसं पुन्हा पुन्हा आपल्याला सांगत आलोय की माझ्या पिढीतले बहुतेक सगळे बाप मिशा काढण्यात फॅशन म्हणत होते, त्यांची पोरं मिशा ठेवण्यात फॅशन म्हणतात. आता सुधारायला कोण, बाप का मुलगा, प्रगती कोणाची, हे सामान्य आहे. म्हणून मी पुष्कळ गमतीने विनोदाने सांगतो की एक काळ असा उजाडण्याची शक्यता आहे किंवा सासू स्कर्ट मध्ये आणि सून 9 वारी काही आश्चर्य नाही. केव्हा तरी ते मागच्या पेक्षा निराळं एवढंच की नाही. आणि याचं एकूण एक कारण असं आहे, आपल्या वयाबरोबर आपली राहणी तशी झाली पाहिजे असं कोणाला वाटत नाही. ती तशीच तुला तरुण दाखवण्याचा प्रयत्न करतात. आता पुढच्या तरुण पिढीला तरुण दाखवण्याकरता काहीतरी निराळ केलं असून काय होते. म्हातारा मनुष्य जर तरुणाचे कपडे घालायला लागला आपलं तारुण्य दाखवण्यासाठी, तारुण्य राहत नाहीच ते म्हातारं होतं, पण तरुण दाखवण्याच्या प्रयत्नामध्ये जर तो त्याच्यासारखा वागायला तर त्यानं त्याच्यासारखं वागावं, पुन्हा पुढे गेलं पाहिजेच की. म्हणून असं उलट सुलट होत राहतं. आणखीन काही कारण नाही. मी आपल्याला सांगतो या संदर्भामध्ये की भूषण कशाचं, आपण जो शृंगार करता, जी फॅशन करता त्याचं का, इंद्रिय जी मिळाली आहे त्या इंद्रियांचा सदुपयोग कुठे केला असताना सदुपयोग होईल, काय केला असताना सदुपयोग होईल याच्याकडे विचार केला आहे. डोळे देवाने पाहण्यासाठी दिले त्यात तितकींची सुद्धा शंका नाही, पण डोळ्यांनी काय पाहावं. देवाने कान ऐकण्यासाठी दिले त्यात शंका नाही, पण कानाने काय ऐकावं. देवाने हात काहीतरी कामं करण्यासाठी दिले त्यात शंका नाही, पण हाताने कोणती कृत्य करावी. चोरी कृत्यच आहे आणि त्यालाही हातच जातात. मग देवाने दिले हाताचा काय उपयोग, चोरी करणं. प्रत्येक अवयवाचा सदुपयोग आहे. देवाने त्या सदुपयोगाकरता तिथे अवयव दिले आहेत. त्यांचा विचार न करता जो कोणी त्या अवयवांचा उपयोग करीत असेल त्याला धिक्कार असो तुझ्या कर्माचा, असं म्हणण्यातून स्वीकार घेतली. जगन्नाथ त्या थाटामध्ये म्हणतात, विशालाभ्यामाभ्याम किमिह नयनाभ्याम खलु फलम, नयाभ्यामालीरा परम रमणीया तनु तनु तव तनु. की हे भागीरथी, ज्याने तुझा अतिशय खळखळणारा रमणीय प्रवाह पाहिला नाही ज्या डोळ्याने, ते डोळे कसले त्या खाचा आहेत नाही. तुझ्या प्रवाहाचं दर्शन घेण्यात ज्या डोळ्यांना आनंद होतो ते डोळे खरे डोळे आहेत. आता हे कसं आहे, कविताच करायची झाली तो उलटी कविता. त्यांच्या एका मित्राने एकदा मला फार जुनी गोष्ट आहे, कविता ऐकवली आणि आमचा जवळची कंडिशन होता. त्याने असं कुठेतरी जुनं ऐकलं तसं विडंबन केलं. तो म्हणला, हातांचा उपयोग काय जरीना दाढी कधी घोटली, डोळे व्यर्थच रंगभूमीवर ना चित्रे जरी पाहिली, कानाना समजाबे ऐकली ना भावगीते जरी, जिम्हा छाटून टाकणे न कळता आमलेटची माधुरी. कविता करता येते, त्यातनं जे प्राप्त व्हायचं ते प्राप्त होतं का म्हणत असं. याचा काय उपयोग आहे. हाय कंबक तूने पिही नाही म्हणतातच ना लोक, आणि शिवाय म्हणून म्हणतात लुफ्त मी तुझे क्या कहूं जाहीर.
तू प्यायलाच नाही मिळाल. आता त्याचं कौतुक करा. कविता आहे, चांगल्या कवीचे आहे म्हणतात, त्याचं कौतुक आहे, त्याचं स्मारक आहे, सगळं आहे. पण वृत्ती ही मनुष्यांच्या वासना ज्या मुळातच बहिर्मुख आहेतच, त्यांना आणखीन बहिर्मुख विकृत करणं, याच्याकरता जर कोणी प्रतिभेचा उपयोग करीत असेल तर तो जगत कल्याण करतो असं म्हणायचं का? त्याचा कौतुकाचा विषय व्हावा तो. प्रश्न तो आहे. म्हणून जगन्नाथ म्हणतात की देवानं तुम्हाला डोळे दिले खरे, पण डोळे काय पाहण्याकरता दिले? शालाभ्यामाभ्याम किम्य नयनाभ्याम खलु फलम नयाभ्यामालीढा, शब्द मोठा सरेफ वापरला आहे. नयाभ्यामालीढा परमरमणीय तनु. आलीढ म्हणजे चाटणी, आणि चाटण्यामध्ये चाटून खातो म्हणतो ना आपण. कशाला म्हणतो? जे फार आवडले त्याला चाटून खातो म्हणतो. नुसतं खाणं निराळं आणि चाटून खाणं निराळं. चाटून खाण्यातली गोडी काही वेगळी.